परळी विधानसभा मतदारसंघ हा लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो। गेल्या 40 वर्षापेक्षा अधिक वर्षापासून या मतदारसंघातील मतदारांनी मुंडे कुटुंबियाशिवाय इतरांना त्या ठिकाणी सत्तेची संधी दिलेली नाही किंवा त्या ठिकाणचं जे नेतृत्व आहे त्यांनाच दिलेलं आहे। असं असताना सुद्धा या मतदारसंघातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या प्रामुख्यानं या ठिकाणी पुढे येत आहेत। या ठिकाणचा परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर ते चोपनवाडी रेल्वे स्टेशनच्या बाजूचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे। या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेला येणे जाण्यासाठी मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं आहे, परंतु या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना याच्याशी काही एक सोयरसूतक नाही आहे। मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्यांची बोगस कामे होत असल्याची चर्चा आहे, परंतु असं असताना सुद्धा जे विद्यार्थ्यांचे मूळ प्रश्न आहेत त्या ठिकाणच्या रहिवाशांचे जे मूळ प्रश्न आहेत त्या ठिकाणचे जे प्रवासी आहेत त्यांचे जे मूळ प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांना त्या ठिकाणी बगल दिली जात आहे। एवढ्या गंभीर आणि चांगला विषय असताना सुद्धा या ठिकाणी लोकप्रतिनिधीकडून हवी तशी या ठिकाणी कामं केली जात नाहीत। घाटनांदूर ते चोपनवाडी रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे। या ठिकाणी दररोज अनेक पादचारी त्या ठिकाणी घसरून पडत आहेत। असं असता वयोवृद्ध आहेत, महिला भगिनी आहेत, तसंच या ठिकाणी दवाखाना जो आहे तो दवाखानासुद्धा आहे आणि दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी खूप तारांबळ उडते आहे। आता सध्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं आहे। खते आहेत, बी आहे किंवा हे घेऊन त्या ठिकाणी या रस्त्यामुळे जाता येत नाही। विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी कसरत करावी लागते आहे। शाळा कॉलेज सुरू होण्यापूर्वी हा रस्ता चांगला करावा, त्या ठिकाणी प्रवासा योग्य करावा अशी विनंती या ठिकाणी आमदार जे आहेत परळी विधानसभा मतदारसंघाचे धनंजयजी मुंडे तसंच जिल्ह्याच्या पालकमंत्री अजितदादा पवार आणि या ठिकाणच्या नेत्या नामदार पंकजाताई मुंडे यांनी तात्काळ या संदर्भात दखल घेऊन या रस्त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं केली जात आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।